हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. तर आज आम्ही चाललो आहोत सिद्धिविनायकला. सो त्याचाच मी व्लॉग करत आहे. सो येस, इफ यू न्यू टू दिस चॅनल प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट अँड डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो येस, तर आता आम्ही निघालो आहोत आणि पालघरवरून आमची 7:30 वाजताची लोकल आहे. ॲक्च्युली विरारवरून आहे, मग आम्ही विरारवरून तिकडून दादर पकडूया. सो चला पाहूया. पालघरवरून आम्ही 7:30 वाजताची विरार स्लो लोकल पकडली आणि मग त्यानंतर विरारवरून आम्ही चर्चगेट लोकल जी घेणार होतो ती सुटली. बिकॉज केव्याला बराच वेळ ट्रेन सायडिंगला होती, त्यामुळे मग आम्ही नेक्स्टची 8:40ची समथिंग जी लोकल होती ती घेतली आणि दादरला पोहोचलो. दादरवरून मग आम्ही सिद्धिविनायकला जाण्यासाठी बसेस असतात त्यातनी गेलो. तर आता आम्ही दादरला पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही बसच्या लाईनसाठी उभे आहोत आणि मग आम्ही सिद्धिविनायक अगदी 2 ते 5 मिनिटांतच आमचा स्टॉप आला आणि आम्ही पोहोचलो. तर सिद्धिविनायकच्या एंट्रीलाच ॲक्वालाईनचं तिथे स्टेशन होतं, बट मे बी ते व्हिडिओमध्ये दिसत नाही एवढं. सो येस, वी रिच आणि आता आम्ही चाललो आहोत दर्शनाला. चला जाऊ. तर 10 ते 10:30 वाजता आम्ही तिथे पोहोचलो. तिथे 3 लाईन होत्या, मग त्या लाईन फिगर आउट केल्या आणि योग्य त्या लाईनमध्ये आम्ही गेलो आणि दर्शनासाठी खूप जास्त वेळ लागला. लाईक 2 to 3 आवर्स लागले आणि मी इथे हेच सांगत आहे की खूप जास्त वेळ लागला आणि मी पूर्णपणे थकली होती. ऑलमोस्ट सर्वच थकली होते, मग त्यामुळे सगळेच इथे बसले होते. ते तुम्ही क्लिपमध्ये पाहाच. म्हणजे तेच बोलण्याचा ट्राय करते, बट इथे आवाज जात नव्हता, त्यामुळे मी व्हॉईस ओव्हर करते. सो जसं मला चरण दर्शन हवं होतं, त्यामुळे खूप जास्त गर्दी होती. मुखदर्शनवाल्यांची लाईन तर पटापट जात होती. तर पुन्हा 12:15 to 12:30 तिथे नैवेद्याचा वेळ होता, त्यामुळे पुन्हा 20 मिनिट्सपर्यंत लाईन थांबवली होती. फायनली आमचं दर्शन झालेलं होतं आणि तर फायनली 2:30 ते 2 ते 3 जे पण आहे त्याच्यानंतर आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही चाललो आहोत काहीतरी खायला. खूप भूक लागली आणि खूप जास्त थकलेलं आहोत. त्यानंतर मग लंच केलं, बट काहीच क्लिप ॲड केलं नाही आणि मग हे असंच काही स्ट्रीट शॉपिंग केली. दॅट्स इट. आणि मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. सो आम्ही चर्चगेटला गेलो आणि तिथून ट्रेन पकडली आणि मग यायला निघालो. बराच लेट झाला, मला उशीर झाला यायला. सो दॅट्स इट फॉर द ब्लॉग. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तर तोपर्यंतच ब्लॉग होता, मी आउटरो करायला विसरली. तर भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.